आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. पमा हात हा पमा काय चव आहे ग तुझ्या हाताला. कमाल. बांगल्याचं टिकलं तुझ्यासारखं कोणच करू शकत नाही. हा जरा कमीच जेवलात तुम्ही आज. पमा अगं एखादी गोष्टी आवडते म्हणून काय ती ओरबडून घ्यायची नसते. म्हणजे तू जेवण चांगलं बनवतेस ग, पण म्हणून काय सतत जेवत राहायचं का? हा पमा, पण तुला एक गंमत सांगू का? मी तुला पाहायला आलो होतो ना, तेव्हा मी अण्णांना बोललो होतो मी चहा पोहे खाऊन निघणार, मला जेवायचा आग्रह करायचा नाही. मला वाटलं होतं ती पोरगी काय पसंत नाही पडणार आपल्याला, पण तुझ्या हातचा चहा पोहे खाल्ले, मग भात कालवण खाल्लं, नंतर पान खाल्लं. अण्णा अण्णा माझ्याकडे बघून हसत होते. मग त्याच दिवशी ठरवलं हीच माझी माधुरी दीक्षित. अम्मा काय बोलली नाहीस? त्याचं काय झालं, मी 24 तास ना आपल्या मुलींच्या लग्नाबद्दलच विचार करत असते. हा म्हणजे आशू आणि शरू आहेत ना, त्यांच्या बरोबरच्या ज्या बाकीच्या मुली आहेत ना, त्यांची लग्न झाली, पण काहींना तर मुलं पण झाली, आणि आपल्या मुली अजून घरातच आहेत. ती सावंतांची सोनी आहे ना, म्हणजे दिसायला ठीक आहे ती, म्हणजे ती आळशी एवढी, तिचं पण लग्न झालं. आणि आपल्या मुलींचं काय, म्हणजे आपल्या मुली कशा गुळ समजूतदार आहेत, असं स्वयंपाक पाणी करतात, घरकाम करतात, आपल्याला मदत करतात. हा आता म्हणजे आता पाठच्या बहिणींमुळे आशूचं थोडंसं शिक्षण थांबलं, पण ठीक आहे ना, मग काय लग्न जमणारच नाही का? पण सारखा सारखा तोच विचार करून त्यांचे लग्न होणार आहेत का पमा? नाही ना. तसं नाही हो, पण नेमकं अडतंय कुठे? कुठेही नाही पमा, प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त ठरलेला असतो. तो तुझा फोन मगाशी तिथे किती वाजत होता म्हणून इथे आणून ठेवला, तरी इथे सुद्धा टॅ 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 करतोय, म्हणून मी व्हायब्रेट मोडला टाकला. तो बघ पुन्हा वाजला. हा ठीक आहे तू अभ्यास कर. अगं वेडी, माझाच नंबर आहे हा. म्हणजे तू शायनर कॉल करतोय काय? गेले 2 तास झाले मी तुला फोन करतोय, तुला साधे कॉल्स रिसीव्ह करायचे मॅनर्स नाहीत का? मी कामात होते, रिकाम टेकडी नाहीये, आणि सतत फोन कडे बघत नाही बसत. हे बघ, माझं सतत काही ना काही काम असतं माझ्या फोनवर. मला माझा फोन हवाय. एक मिनिट महत्वाचा आहे माझ्यासाठी, कळतंय तुला? आता सुद्धा माझ्याकडे फोन नाहीये ना, तर माझं खूप नुकसान होत आहे. मला सतत महत्वाचे कॉल्स येत असतात. मला पण महत्वाचे बिझनेस कॉल येतात, मला नको सांगू. 2 किलो चकल्या, चिवडा, बारशाचे लाडू, हे काही महत्वाचे कॉल्स आहेत का? ए बिझनेस असतो हा, आमचं पण नुकसान होतं. ओके ओके, मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. तुझा ऍड्रेस दे. तुला काय लाजबीज वाटते की नाही? एवढ्या रात्री कॉल करून तू एका मुलीचा ऍड्रेस मागतोयस? तू मूर्ख आहेस का? तिथे येऊन गप्पा मारणार नाहीये मी तुझ्याशी. माझा माणूस फोन पिकअप करायला येईल, त्याच्यासाठी ऍड्रेस हवाय. मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. हा, मग माझा काय जीव नाही चाललाय तुझं तोंड बघायला. तू काय, मला तुझा फोन पण नाही बघायचा. चल पटकन सॉरी बोल, तरच मी ठरवेन तुला ऍड्रेस द्यायचा की नाही ते. आता कशासाठी सॉरी? 4 वाक्यात 8 वेळा इन्सल्ट केलास तू माझा, त्यामुळे फोन हवा असेल तर पहिले सॉरी बोलावं लागेल. बोललास? ऐकू नाही येते रे. अरे यार, इथे रेंजचा प्रॉब्लेमच आहे वाटतं. सॉरी. हा काय? सॉरी. ओके फाईन. हा गुड बॉय. बॅटरी लो. हा फोनचा चार्जर पण नाहीये. ए शायनर, ऐक, मी तुला थोड्या वेळात कॉल करेन वेगळ्या नंबरवरून. ते काय आहे ना, तुझा फोन मरतोय, पण तू जागा राहा. आणि हो, मी उद्या सकाळी लग्नाला जाणार आहे, आणि त्यानंतर फुल बिझी असणार आहे, तर त्याआधी माणसाला पाठव, कळलं? नाही लिसन. हॅलो हॅलो लिसन. नॉनसेन्स. समजलं? ऐसे को ना एसएच करने का. आता बघ अशी या फोन साठी तडपवते मी त्याला. अभ्यास कर. हे दादा, दादा हॅलो हॅलो हॅलो
काय रे असा मुलीचा फोन आल्यासारखं काय गडबडलास? बापरे. अच्छा मला एक गोष्ट सांग, तू फोन असा कानाला लावून का झोपलेलास? मी तुला खूप वेळा कॉल केला होता पण तू उचलला नाही. आता मी निघाले लग्नाला, परत येईन तेव्हा मिळेल God. फोन. बाय. मूर्ख. चला चला मुलींनो, बाय. चल ना आवर ना बाय. ऐक ऐक ऐक, आपल्याला आधी मावशीकडे जायचंय आणि तिकडनं मग लग्नाच्या हॉलवरती जायचंय. कळलं ना तुला? कळलंय मम्मी, कळलंय. हा त्या तिघींचा आवरला की आपण निघूया. हा, आत दागिना ठेवलाय तो घाल. जा 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 जा. अरे अरे अरे, हे काय आहे? कोणाचा आहे हा? विसरलात ना, मग तिकडे मागत बसाल. माझा आहे. दे धर. बघू बघू, तयार झाली का? मी रेडी आहे, बॅग पण भरली. बॅग भरली? नक्की ना? नाही तर बोलेल मी हे विसरली आणि मी ते विसरली. हे आम्ही नाही, हे तूच करशील. ए तू तर बोलूच नको. मी दरवाजाला कुलूप घातलं ना की बोलते मम्मी माझे हे राहिले आतमध्ये, आणि मला कुलूप उघडायला लावते तू. तुझी झाली का ग तयारी? आवरलं सगळं? हे बघ कशी चकाचक. नक्की? अगदी वरपासून खालपर्यंत? हो म्हणजे काय, आता मी अशीशी जाणार आणि चपला घालणार. अशीशी जाणार. अशी जाऊन तू चपला घालणार आणि हीच हेअरस्टाईल करून येणार आहेस का लग्नाला? मी काढणारच होते. मी हे काढणार. नाही नाही मम्मी, हे असंच राहू दे. आपण ना तिथे सगळ्यांना सांगू हा नवीन स्टाईलचा फेटा. शरू कसं दिसतंय? कसली गोड दिसतेस तू. तुझं कसं आहे ना, तू इतकी गोड दिसते ना की तुझ्यावर सगळं छान दिसतं, हो की नाही? बरं मला सांगा ना, तुम्ही सगळ्यांनी काय दागिने घातलेत? हे बघ, हा बघ माझ्या बांगड्या आणि हे माझे कानातले. शरू अगं तुझी अंगठी, तिचे कानातले, हिच्या बांगड्या ह्या दिसत सुद्धा नाहीयेत. आणि हा हार तुम्ही मला दिलाय. तुम्ही हे सगळे छोटे छोटे दागिने मुद्दाम घातलेत ना? हे बघ, ताई तू बस इथे. तू बस ग. शरू, सोड. हे बघ मला लाडीगोडी नको लावूसा तू. माझ्यासाठी तुम्ही का मन मारताय? तुला कोण बोललं आम्ही मन मारतोय म्हणून? आणि आमच्यात तू मोठी बहीण आहेस ना, म्हणजे सगळ्यात आधी लग्न कोणाचं होणार? तुझं. म्हणून दिलेत तुला हे दागिने. काही बोलू नकोस हा तू. थांब थांब थांब, चुप. तुला काय वाटलं मम्मीने सांगितलं म्हणून आम्ही घातलेत? अगं आम्हाला एवढेच आवडतात म्हणून घातले, हो की नाही? हो. आणि ताई तसंही मला हे सोन्याचे दागिने नाही आवडत. मम्मी ओरडेल ना म्हणून मी एवढं तरी घातलंय. आणि हे बघ, हम तो ना हीरो के लिए बने हैं. हिरे आहेत का आपल्याकडे म्हणून हे असं घातलंय ग. बघितलं, हमारा ना क्लास ही अलग आहे. आणि मला ना हे असं जुनं जुनं ताई आवडत नाही. तर तू हे तूच घाल, ठीक आहे? ताई अनु नको. हे कानातले पण तूच घाल. धर. माझ्या ड्रेसवर ना सूट सुद्धा होत नाहीये. ताई ही रिंग पण ना तूच घाल. हा मग किती छान दिसते. आणि मला ना असे छोटे छोटे दागिने नाही आवडत. निदान 10 तोळा तरी पाहिजे अंगावर. ए पोरींनो, तुमचे पप्पा कंडक्टर आहेत, राजे महाराजे नाही आहेत. मम्मी सपने बडे देखने चाहिए. स्वप्न बघायला थोडी पैसे पडतात. आणि तुला तर माहितीये ना, शर्वरी परब एक दिवस कमाल करणारच. करशील गा करशील. आता तोंड बंद कर. माझं आवरून झालंय, मी बाहेर थांबले. लवकरात लवकर या. चला, उमाताई वाट बघत असेल. मला कळतंय तुम्ही हे सगळं का करताय. कारण सगळ्यात आधी तुझं लग्न होणार आहे ना म्हणून. आणि मी तर तुझ्या संगीतची पण तयारी केली आहे. ठुमकेदार ठुमकेदार लंडन ठुमक